नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीला जाणार आहोत कोलकात्यामध्ये, कारण अमित शहांच्या रोड शो मध्ये तुफान दगडफेक झालेली. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघितलेली आहे की अमित शहांच्या रोड शो मध्ये तुफान दगडफेक झाली. इथं जखमी झालेले कार्यकर्ते आपण बघतोय. या रोड शोला अमित शहांच्या पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. आपण बघतोय परवानगी नाकारल्यानंतरही अमित शहा यांनी रोड शो कोलकात्यामध्ये सुरुवात केलेली होती. मात्र अमित शहा यांच्या रोड शो मध्ये तुफान अशा प्रकारची दगडफेक झालेली आहे. प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यानंतर आता पोलिसांची अधिक कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपण बघतोय. काही वस्तूंची तोडफोड झालेली आहे. कार्यकर्ते रक्तबंबाळ झालेले आहेत भाजपचे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण बघितलं तर बॅरिगेड्स असतील किंवा इतर परिस्थिती जी आहे, झेंडे असतील, लावलेले कटआउट्स असतील, हे सगळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे पोलिसांची अधिक कुमक सुद्धा या ठिकाणी बंदोबस्ताला तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच बघितलं तर अमित शहा यांच्या या रोड शो बाबत अनेक दिवसांपासून वाद निर्माण झालेला होता. कोलकाता पोलीस असेल, स्थानिक प्रशासन असेल, यांनी अमित शहांच्या या रोड शोला परवानगी नाकारलेली होती. अमित शहांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगला सुद्धा परवानगी नाकारलेली होती. तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांना आव्हान देत अमित शहा यांनी रोड शोला सुरुवात केली. मात्र काय परिस्थिती झालेली आहे या रोड शो मधली आपण बघतोय. तुफान दगडफेक सुरू आहे. अनेक कार्यकर्ते रक्तबंबाळ झालेत, अनेक कार्यकर्ते जखमी झालेले आहेत. प्रचंड अशा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अजूनही अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. या दृश्यांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचं वातावरण आता कोलकात्यामध्ये निर्माण झालेलं आहे. अमित शहा यांच्या रॅली रोड शो दरम्यान प्रचंड अशा प्रकारची दगडफेक आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय दगडफेक सुरू आहे, प्रचंड गोंधळाचं वातावरण सुरू आहे. काय सांगशील, आत्ताची परिस्थिती काय आहे? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं हा रोड शो सुरू आहे, रोड शोच्या दरम्यान ज्या पद्धतीनं मोदीच्या घोषणा, त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या, आणि ज्या पद्धतीनं ज्या परिसरातून जात होते त्या परिसरात बाजारपेठ आहे, आणि तिथे या घोषणांच्या विरोधामध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणा दिल्या, आणि शेवटी त्याचं पर्यावसन हे दगडफेकीवर सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे. आणि हा रोड शो कुठेतरी थांबल्यासारखा दिसत आहे. आणि ज्या पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त असतानाही या प्रकारची अनुचित घटना घडलेली आहे, त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दुसरीकडे आपल्याला माहित असेल की अमित शहा यांना जाहीर सभेची परवानगी दिली झालेली होती, कारण अमित शहाचा प्रयत्न आहे असा आरोप आहे की तृणमूल काँग्रेसचा की अमित शहा राज्यातील जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे ती बिघडण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय की ज्यावेळेस रोड शो सुरू होता, या रोड शो मध्ये दोन्ही गटामध्ये ज्या पद्धतीनं वाचावाची झाली, शेवटी त्याचं पर्यावसन जे झालेलं आहे ते दगडफेकी झालेलं आहे. आणि आता या दगडफेकीमुळे अनेक लोक गंभीर जखमी देखील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवलेली आहे. सोबत निमलष्करी दलाचे जवान देखील तैनात करण्यात आलेले आहे, आणि ही जी दगडफेक शमवण्याचा प्रयत्न खास करून पोलिसांच्या वतीनं केला जात आहे. स्टुडिओ आणि ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक व्यंकटेश केसरी आपल्या सोबत आहेत. केसरी सर, अतिशय वादाची किनार होती या सगळ्या रोड शोला, अमित शहांच्या कोलकाता दौऱ्याला, आणि अखेर जे व्हायला नको होतं तेच झालेलं आहे. प्रचंड गोंधळ उडालेला आहे या सगळ्यामध्ये. काय सांगाल सर, कसं विश्लेषण करता येईल या सगळ्याचं? पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणुका होतात त्यात एक वैशिष्ट्य असं की तिथे भारतामध्ये जर 60, 62, 63% जर मतदान होत असेल इतर राज्यात, पश्चिम बंगालमध्ये ते 80% पर्यंत चाललेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात पोलरायझेशन झालेलं आहे. हे दोन्ही बाजूंना पाहिजे. आणि म्हणजे कळत म्हणा न कळत म्हणा, जाणीवपूर्वक म्हणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे टार्गेट जे आहे ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहे. म्हणजे ममता बॅनर्जी म्हणजे तृणमूल काँग्रेस वर्सेस भाजपा आता उभा संघर्ष सुरू झालेला आहे. त्या संघर्षाची परिणती, कारण
या पद्धतीनेच होणार होती. कारण तिथे बंगालमध्ये भावना या जास्त तीव्रपणे मांडल्या जातात. ते या पद्धतीनं म्हणजे तिथे दिवसादिवशी झालेली, त्याच्यानंतर पोलरायझेशन, धार्मिक ध्रुवीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर ममता बॅनर्जी वरती पर्सनल अटॅक आहे. ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदी यांच्या विरुद्ध त्यांनी अटॅक केलेला आहे. त्यामुळं हे गालबोट म्हणता येणार नाही. याच्यावरती इलेक्शन आहे. दुसरी एक गोष्ट दिल्लीमध्ये आम्हाला सांगण्यात आली, बंगालमध्ये केवळ जागा आहेत 42. मग त्या प्रत्येक ते 3 फेज मध्ये 4 फेज मध्ये होऊ शकल्या असत्या निवडणुका. त्याच्यासाठी 7 फेज मध्ये का घ्यावं लागल्या, 8 फेज मध्ये, म्हणजे पूर्णपणे असं काय घ्यावं लागलं. म्हणजे तिथे जसं छत्तीसगड, झारखंड मध्ये नक्षल प्रॉब्लेम आहे, जम्मू काश्मीरमध्ये तिथे वेगळा अतिरेक्यांचा प्रॉब्लेम आहे, पण बंगालमध्ये या निवडणुका का वाढवल्या गेल्या हा एक प्रश्न आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे जाणीवपूर्वक दोन्ही बाजूने करण्यात आलेलं आहे आणि त्याचा मतदानावरती सुद्धा परिणाम होईल. दोन्ही बाजूंना कार्यकर्ते पेटून उठतील आणि अमित शहा आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये तसे कलगीतुरा चालत होता. अगदी. आणि साक्षात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या विरुद्ध चाललेले एकमेकाचे वागबान, म्हणजे तिथे निवडणूक नाहीये, ही रणभूमी झालेली. अगदी केसरी सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरूच आहे. पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, ममता बॅनर्जी असतील. आता हा वाद कुठंतरी अजून विकोपाला जाईल असं वाटतंय? होऊ शकतो, कारण पश्चिम बंगालमध्ये इलेक्शन जे आहेत ना, ह्या तशा शांततेने होत नसतात. तिथे व्हायलन्स हा इनहेरंट ग्रेड तिथं पार्ट असतो. तो व्हायलन्स होतच असतो तिथे. सीपीएमचं जेव्हा राज्य होतं त्यावेळेस होत होता, ममता बॅनर्जीच्या काळातही झाला आणि आता तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा जो संघर्ष आहे तिथे असे हिंसाचाराच्या घटना घडतात. रिॲक्शन स्ट्रॉंग आहेत आणि त्या कुठल्याही स्तरावरती जाऊ शकतात. अगदी धन्यवाद व्यंकटेश सर, तुम्ही केलेल्या संपूर्ण विश्लेषणाबद्दल. आपण बघितलं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आपल्या सोबत होते. पश्चिम बंगालमधलं एकंदरीत राजकारण कसं आहे, त्यानंतर काय परिस्थिती आहे, किंवा एकंदरीत पश्चिम बंगालमध्ये टप्पे वाढवण्याचं मतदानाचं कारण काय होतं हे सुद्धा समजू शकलेलं नाही, अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. आपण ह्या दृश्यांमध्ये बघितलं तर एका बाजूला सुरू असलेली ही तुफान दगडफेक आहे, आक्रमक झालेले कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडं जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला एक कार्यकर्ता सुद्धा आपल्याला दिसतोय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपच्या या वादामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये आपला जीव गमावलेला आहे आणि अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सुद्धा आपण जर बघितलं या कार्यकर्त्याची कॅमेरा 1 मधून आपण जी दृश्य बघतोय त्या कार्यकर्त्याची अवस्था काय झाली आणि त्याला आता एका गाडीमध्ये बसवून दवाखान्यामध्ये नेण्यात येत आहे. तर दुसरीकडे कॅमेरा नंबर 2 मध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीने अजूनही कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. मिळेल ती वस्तू फेकून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून होताना दिसतोय. कुठंतरी अमित शहा यांच्या रॅलीमध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळतोय. पोलिसांची कुमक सुद्धा आता त्या ठिकाणी जादा मागवण्यात आलेली आहे आणि आता पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय. मात्र कार्यकर्ते अजूनही आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहा यांच्या एकंदरीतच जाहीर सभेला परवानगी नाकारलेली होती. अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना आव्हान दिलेलं होतं. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यावर प्रत्येक वेळेला सडकून टीका केलेली होती. पश्चिम बंगालमध्ये दहशतीचं वातावरण आहे, ममता बॅनर्जी या दडपशाही करत असल्याचा गंभीर आरोप सुद्धा अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. तर जय श्रीराम म्हणणाऱ्याला पश्चिम बंगालमध्ये अटक केली जाते अशा प्रकारचा आरोप सुद्धा पंतप्रधानांनी केलेला होता. त्यानंतर अमित शहानी दिलेलं आव्हान आणि आजचा रोड शो आणि रोड शो मध्ये झालेला गोंधळ. पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आत्ताची परिस्थिती काय? नाही, सध्या जर बघितलं तर या रोड शो मध्ये जी दगडफेक झालेली आहे त्या दगडफेकीनंतर सगळं शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे राज्य पोलिसांच्या वतीने आणि दोन्ही स्तरावरती ज्या पद्धतीनं आरोप केला जात आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फेरी एकमेकांवर झाडणं सुरू आहे. कारण की अमित शहा यांच्या जाहीर सभा असो की रोड शोच्या निमित्ताने पश्चिम बंगालच्या कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण होईल अशी सूचना पूर्वी राज्य सरकारने दिली होती. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि खास करून बीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं बाचाबाजी झाली, हाणामारी झाली, त्यानंतर त्याचं पर्यावरण दगडफेकी झालंय. सध्या
जर बघितली इथे परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती निमलष्करी दल तैनात करण्यात आलेला आहे. राज्य पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती हातात घेतलेली आहे आणि सोबतच जर बघितलं तिथे आता कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी निमलष्करी दलांनी यापूर्वी फ्लॅगमार्च देखील केला होता आणि आता पुन्हा त्यांनी संपूर्ण या परिसरामध्ये ज्या जिथे रोड शो सुरू आहे त्या भागात मोठी सुरक्षा बंदोबस्त तयार केलेला आहे. अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आता हा रोड शो थांबलाय की सुरूच आहे? या संदर्भात जर बघितलं काही ज्या पद्धतीने माहिती मिळते की हा रोड शो सध्या काही शहरात थांबवण्यात आलेला आहे. यानंतर आता अमित शहा पुन्हा निर्देश देतील त्यानुसार रोड शो पुन्हा सुरू होईल, कारण की जवळपास 4 तासाचा रोड शोची परवानगी घेण्यात आली होती. आणि सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीने 5 किलोमीटर हा रोड शो आहे, 2 तलाव आहेत खास करून कोलकाता शहरातले. त्या तलावाच्या दरम्यान ज्याला तो परिसर तलावाचा परिसर म्हणून ओळखला जातो त्या 2 तलावाच्या परिसराच्या दरम्यान हा रोड शो होणार होता. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं हा शहरी परिसर आहे आणि शहरी परिसरामध्ये मोठ्या संख्येनं प्रयत्न आहे की भारतीय जनता पक्षाच्या जागा निवडून याव्या यासाठी ही सगळी शक्तीपणाला लावली जात आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने. पण ज्या पद्धतीनं तृणमूल काँग्रेस असो किंवा मग भारतीय जनता पक्ष असो या दोघांमधला वाद असो आणि गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने हिंसाचार उफाळलेला संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये त्या पार्श्वभूमीवर सध्या तर रोड शो काही शहरात थांबलेला आहे. पण होऊ शकतं काय सगळी परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर पुन्हा एकदा रोड शो सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आता या आपण जर बघितलं तर पोलिसांची भूमिका दिसते एकंदरीतच ही शांतता निर्माण करण्याची. तर दुसरीकडे या भाजपच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक सुरुवातीला केली कुणी? नाही, या संदर्भात आता औपचारिकपणे बोलणं शक्य होत नाही आहे. पण महत्वाचं म्हणजे आता याची जेव्हा राज्य पोलिसांनी चौकशी करेल, कारण की या संपूर्ण परिसरामध्ये अमित शहा यांचा दौरा असल्यामुळे अमित शहांना जेटचं सुरक्षा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येनं पोलीस बल तैनात करण्यात आलं होतं. आणि राज्य सरकारला देखील ज्याही व्यक्तीला झेड+ सुरक्षा असते त्या व्यक्तीला झेड+ सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. आणि एकीकडे केंद्राचे एनएसजी कमांडो, राज्य सरकारचे पोलीस दल या सगळ्यांनी मोठी सुरक्षा बंदोबस्त इथे तैनात केला होता. आणि अशा प्रकारच्या सूचना देखील होत्या की गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निमलष्करी दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले होते. पण असं असतानाही कोणी दगडफेक केली आता याचा शोध सुरू आहे. आणि ज्या पद्धतीनं या रोड शोच्या दरम्यान घोषणा दिल्या जातात होऊ शकते याला चिडून कुठला तरी जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती बिघडायची इच्छा आहे अशा व्यक्तींनी त्याच्यावरती दगडफेक केली जाईल असं बोललं जात आहे. पण आता सध्या शोध सुरू आहे आणि जबाबदार व्यक्तीवरती कठोर कारवाई करण्यात येईल असंही राज्य पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आणि राज्य सरकार देखील म्हणतंय की आम्ही यापूर्वीच सूचना दिल्या होत्या की या प्रकारच्या घटना होऊ शकतात, त्यामुळे मोठा बंदोबस्त आम्ही दिला होता. पण अशा वेळी जर अशी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार कोण आहे याचा तपास करू आणि कठोरच्या कठोर कारवाई करण्याचाही त्यांना इशारा दिला राज्य सरकार. अगदी प्रशांत, या सगळ्या रोड शो मध्ये किती कार्यकर्ते असतील आता उपस्थित आणि किती कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता त्याबद्दल काय माहिती मिळते? नाही, या संदर्भात जर बघितलं तर शहरी भागातील हा रोड शो असल्यामुळे शहरी भागातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. सोबतच ज्या भागात निवडणुका झाल्या त्या भागातूनही भाजपचे कार्यकर्ते इथे एकवटले होते. दीपांकर घोष जे खास करून भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या सगळ्या लोकांना सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्यात आलं होतं. जवळपास 5 ते 6 हजार कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न खास करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने केला जात होता. आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं लोक इथे या सहभागी झाले होते. मोठ्या संख्येनं गाड्यांचा ताफा याच्यामध्ये आहे. त्यानंतर सोबतच बघितलं अमित शहा यांचा ज्या पद्धतीने प्रयत्न आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाचं ठरते की एवढी संख्याबळ असताना किती कुमक तैनात करण्यात आली यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल. आणि महत्वाचं म्हणजे जर 5,000 लोक आले असतील तर कमीत कमी जर बघितलं तर 5,000 तुलनेमध्ये जवळपास 2 ते 3,000 पोलीस तैनात करण्याची आवश्यकता असते. आणि अशा वेळी एवढे पोलीस तैनात करण्यात आले का हे जर पाहण्याजोगं राहणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आता राज्य पोलीस कुठल्या प्रकारची या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी तत्परतेने कामाला लागले आहे. आणि निमलष्करी दलांनी देखील ज्या पद्धतीनं सगळ्या भागांचा ताबा घेतलेला आहे त्यामुळे होऊ शकतं आता भविष्यामध्ये किंवा आगामी रोड शो मध्ये या प्रकारच्या अनुचित घटना होण्याची शक्यता कमी आहे. पण जवळपास 5 ते 6 हजार लोक सहभागी झाल्याची माहिती सध्या तरी सूत्रांनी दिलेली आहे. स्टुडिओ अगदी प्रशांत, या सगळ्यामध्ये आपण बघितलं फक्त दगडफेकच नाही, गोंधळ तर आहेच, तर काही ठिकाणी पोस्टरची जाळपोळ सुद्धा केलेली पाहायला मिळते. आणि तशीच जाळपोळ केलेली काही पोस्टर्स आहेत, आग लावलेली आहे कार्यकर्त्यांनी, ते विझवण्याचा प्रयत्न आता पोलीस करतात. बरोबर आहे. आपल्याला माहित असेल की जे रोड शोला सुरुवातीलाच ज्या भागामध्ये पोस्टर लावले होते, कटआउट लावण्यात आले होते, झेंडे लावण्यात आले होते, त्यात सगळे झेंडे पोलिसांनी जप्त केले होते. पण ज्या पद्धतीने त्यानंतर त्याला विरोध करण्यात आला त्या संपूर्ण कारवाईला त्यानंतर तिथे पोलिसांनी ती कारवाई थांबवली. भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न होता की आम्ही इथे रोड शो करतो त्यामुळे आम्ही झेंडे आणि कटआउट लावले होते. आणि खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं की कटआउट आणि झेंडे लावण्याची परवानगी आपण घेतली नाही, त्यामुळे राज्य पोलीस ते सगळे झेंडे तिथून हस्तगत करत होते. पण ज्या पद्धतीने आता रस्त्यामध्ये कटआउट लावले झाले होते त्या कटआउटला काही
अनुचित व्यक्तींनी ज्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, आग लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, आग लावलेली आहे, ती विझवण्याचा प्रयत्न आता राज्य सरकार आणि राज्य पोलीस, खास करून बंगाल पोलीस करत आहे. आणि सोबतच जर बघितलं ज्या ज्या ठिकाणी अशा हिंसात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे तिथे देखील पोलीस ते तैनात होऊन त्या सगळ्या गटाला पांगवण्याचं काम करत आहे. कारण की आपल्याला माहित असेल की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार हिंसाचार सुरू आहे. आपल्याला माहित असेल की अनेक कार्यकर्ते आज जप्ती झालेले आहेत, सोबतच काही कार्यकर्त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. बीजेपी असो व टीएमसी या दोनही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचार झाला, गालबोट लागलं. अनेकदा जे प्रत्यक्ष उमेदवार असतात त्या उमेदवारांना देखील गाडीनं हल्ला झाला. जसं बाबुल सुप्रियो जे तिथले केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि तिथले उमेदवार देखील आसनोले या लोकसभा मतदारसंघातले ते खासदार देखील त्यांच्यावर देखील त्यांच्या गाडीवर देखील खास करून फॅड हल्ला करण्यात आला होता असा आरोप होता त्यांचा. त्यानंतर मोठी सुरक्षा बंदोबस्त त्यांना दिला. यासोबतच पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांनी अतिरिक्त कुमक पाठवण्याची सूचना देखील केंद्र सरकारला केलेली आहे. कारण की आगामी काही दिवसाच्या सूचना आधी शेवटचा टप्पा आहे जो 19 मेला, त्यासाठी पुन्हा हिंसाचार उफावण्याची शक्यता असल्यामुळे राज्याचे पोलीस महासंचालकांनी अतिरिक्त कुमक मागवलेली आहे. एवढं असतानाही ज्या पद्धतीने या संपूर्ण रोड शोच्या दरम्यान या घटना घडलेल्या आहे, या हिंसात्मक घटनेमागे कोण आहे याचा तपास आता राज्य पोलीस घेतील, बंगाल पोलीस घेतील. पण महत्वाचं म्हणजे अमित शहाच्या रोड शोच्या दरम्यान हिंसाचार उफाळून दगडफेक झाली ही अत्यंत महत्वाची आणि घृणास्पद बाब आहे असंही भारतीय जनता पक्षाचा आरोप आहे. अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत. हेमंत सर, आपण बघतोय कशा पद्धतीनं हा रोड शो मध्ये गोंधळ आणि प्रचंड जाळपोळ सुद्धा झालेली आहे, दगडफेक झालेली आहे. कसं बघता येईल सर याच्याकडे? तृणमूल आणि भाजपमध्ये मागच्या काही दिवसांपासून प्रचंड वादाची परिस्थिती आहे, आता वाद आणखीनच चिघळलाय. आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या नंबरचं स्थान मिळवलेलं होतं आणि त्यामुळे काँग्रेस आणि डावी आघाडी ही कंप्लीट खाली गेलेली होती. त्यामुळे आपला प्रमुख शत्रू हा आता भारतीय जनता पक्ष आहे, तृणमूल काँग्रेसला कळालेला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एकूण गेल्या काही वर्षातल्या ज्या कारभारामुळे हे अनेक गोष्टी त्यांनी चांगल्या केल्या असल्या तरी सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या काम करण्याची शैली अत्यंत आक्रमक आहे. त्यामुळे त्यातून जे दुखावलेले वर्ग, दुखावलेले घटक आहेत, अगदी असं सांगतात की डाव्या आघाडीतले कम्युनिस्ट पक्षातले जे कार्यकर्ते त्यांचा ममता बॅनर्जींशी अनेक वर्षांचा संघर्ष होता, ते सुद्धा आता आतून भारतीय जनता पक्षाला मदत करत आहेत अशा बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे या पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आपली सत्ता पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर प्रस्थापित करण्याचा, म्हणजे जसं त्रिपुरामध्ये त्यांनी केलं, त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीला त्यांनी उठवलं आणि स्वतःची सत्ता प्रस्थापित केली, तशा प्रकारची सत्ता प्रस्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि ममता बॅनर्जी या आता तिथे एक प्रकारे डावं संपूर्ण जे काही राजकारण आहे त्याचंच त्या प्रतीक आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ममता बॅनर्जी या एक नंबरच्या त्यांच्या शत्रू आहेत. तर त्यांना तो जो संघर्ष आहे तो आता अतिशय तळ पातळीपर्यंत झिरपलेला आहे, कार्यकर्त्यांपर्यंत शिरलेला आहे. त्यामुळे याला हिंसक स्वरूप आलेलं आहे. आणि पश्चिम बंगालमध्ये आपल्याला माहिती असेल जेव्हा काँग्रेसची सत्ता जाऊन कम्युनिस्ट आले तेव्हाही हिंसक राजकारण झालेलं होतं आणि त्यानंतर कम्युनिस्टांचा समाचार घेऊन तृणमूल काँग्रेस असा संघर्ष करत सत्तेवरती आल्या होत्या. त्यामुळे हा संघर्ष तिथे हिंसक होतो ही पश्चिम बंगालची परंपरा आहे आणि त्या परंपरेला धरूनच हे सगळं चालू. अगदी हेमंत सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि तृणमूल मधला जो वाद आहे किंवा मोठ्या नेत्यांपासून ते गाव पातळीपर्यंत हा संघर्ष सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत हे असंच सुरू राहील असं दिसतंय? 100% हे असं चालू राहील. कारण आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवरती हल्ले झालेले आहेत, काही जण मृत्यूसह पावलेले आहेत. त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने तोडीस-तोड म्हणून त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केलेले आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की काही मतदानाच्या वेळी काही गैरप्रकार सुद्धा घडले दोन्ही पक्षांकडून. त्यामुळे ही प्रथा तिथे आहेच. म्हणजे आपण विचार करतो की अतिशय शांततेने वगैरे निवडणुका पार पाडाव्यात, पण पश्चिम बंगालमध्ये असं होत नाही. कारण तिथे अतिशय नक्षलवाद तिथेच जन्माला आला, डावं राजकारण तिथेच जन्माला आलं. आणि या राजकारणामध्ये जसं तुम्ही केरळमध्ये बघितलं असेल, इथे बघितलं असेल किंवा आपल्या अगदी ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा संघ आणि कम्युनिस्ट यांचा जो संघर्ष झाला होता तो हिंसकच होता. तेव्हा सत्तेसाठी या प्रकारचा हिंसक संघर्ष होणं ही पश्चिम बंगालची जी परंपरा आहे त्या परंपरेला धरूनच हे होत आलं. अगदी हेमंत सर, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा, कारण अजूनही विश्लेषण तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे.
कोलकात्यामधली परिस्थिती सुद्धा जाणून घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर थेट जाऊयात कोलकात्यामध्ये. या ठिकाणी अमित शहांच्या रॅलीमध्ये जाळपोळ, गोंधळ आणि दगडफेक झालेली आहे. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, आपण बघतोय की कुठंतरी या राजकीय पक्षांकडून अशा प्रकारचं धगधगतं वातावरण जाणीवपूर्वक ठेवलं जातंय असं? हा, धगधगतं वातावरण यासाठी आहे की दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आपला बेस वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची जी असोसी आहे आणि त्याच्यामधनं त्याचं हिंसेत रूपांतर होतं. पण मी एक आपल्याला गोष्ट सांगू इच्छितो. 2 वर्षांपूर्वी म्हणजे ओडिशामध्ये भारतीय जनता पक्षाचा जे मेळावा झाला होता त्यामध्ये ऍक्ट ईस्ट स्ट्रॅटेजी त्यांनी आखली होती आणि त्यानुसार त्रिपुरा आणि पश्चिम बंगालवर त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. त्यानंतर ज्या पंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने लक्षणीय यश मिळवलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदी असतील, अमित शहा असतील यांचे जेव्हा जेव्हा दौरे झाले तेव्हा त्यांना विरोध करण्याची भूमिका किंवा त्यांना परवानगी न देण्याची काही भूमिका ममता बॅनर्जींनी घेतल्याचा आरोप हा सुद्धा करण्यात आला होता. अलीकडे मोदींनी म्हटलं होतं की तृणमूल टोलामध्ये टॅक्स घेतला जातो. म्हणजे कोळसा माफिया जो आहे त्यामध्ये ममता बॅनर्जींचे सगळे लोक गुंतलेले आहेत. असे अनेक मुद्दे सारडा स्कॅम कशा आहे ते अशी काही जी प्रकरणं निघाली त्यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे मुद्दे पुढे नेलेले आहेत. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की पश्चिम बंगालमध्ये जो मुख्य मुद्दा आहे तो जे बांगलादेशमध्ये तिथे लोक येतात, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, अन्य ठिकाणी, आणि तिथले जे मुस्लिम स्थलांतरित आहेत त्या संबंधी जो राजकारण भारतीय जनता पक्षाला करायचं तो त्यांचा व्यापक राजनीतीचा भाग आहे. जसं काश्मीरमध्ये त्यांना तो मुद्दा करायचा आहे. काश्मीरमधलं राजकारण करून देशभर एक ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तसंच पश्चिम बंगालमधल्या राजकारणाला ध्रुवीकरणाची एक पार्श्वभूमी आहे जो भारतीय जनता पक्षाला ते करणं त्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. आणि याला ममता बॅनर्जींचा विरोध आहे. ज्या भागामध्ये ममता बॅनर्जी यांनी डाव्या आघाडीची सत्ता उलथवण्यासाठी जिथे पाय रोवले तिथे नक्षलग्रस्त भाग आहे त्याच भागामध्ये म्हणजे जंगलमाल जो भाग आहे त्या भागामध्ये आणि आसपासच्या पट्ट्यामध्येच भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे. त्यामुळे जिथे तृणमूलचे पूर्णपणे बीज रोवली गेलेली आहेत तो पाया उद्ध्वस्त करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे तो किल्ला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ममता बॅनर्जी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. याला आणखीन एक पैलू जो आहे की ममता बॅनर्जी ह्या राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावू इच्छितात आणि तो संघर्ष सुद्धा आहे तो राष्ट्रीय स्तरावरचा आहे आणि त्याबाबत सुद्धा दोघांमध्ये वाद आहे. अगदी हेमंत सर, अजूनही पश्चिम बंगालच्या राजकारणातले सगळे कंगोरे आपण जाणून घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बोला था उधर से निकल गया अमित जी ने, क्या बोला था? यही बताया मुझे अमित जी ने कि आप रैली की परमिशन यही तक कि गाड़ी आगे नहीं जाएगी, आप यहाँ से निकल गए वहाँ से। उधर से बाइक लोग चला रहा है, एक मिनट रुक जाइए, एक साइड रुक जाइए, थोड़ा सा रुक जाइए, हम लोग को देखने दीजिए। उधर से हम लोग का 10-15 बाइक चलाया है ये लोग। यहाँ का दीवार तोड़ा, ईटा तोड़ के उधर विद्यासागर का स्टैचू को भी क्षति पहुंचाया है। पहुंचा के ये देखिए हमारे विद्यासागर के जो कुछ छात्रों के बाइक है उसको भी आग लगा दिया गया। तो हमारे टीचर का गाड़ी भी तोड़ा गया। ये इनका कल्चर है, यही ये दिखा रहे हैं जो इसे भारतवर्ष में करते आ रहे हैं, यहाँ पे भी वही करना चाह रहे हैं। उनके पीछे जो उन्होंने हम पे हमला किया वो कोई राजनीतिक कर्मी कम गुंडे ज्यादा थे। अभिषेक मिश्रा। उत्तर प्रदेश থেকে, বিহার থেকে, ঝাড়খণ্ড থেকে, বোলপুর থেকে, বাঁকুড়া থেকে, জঙ্গলমহল থেকে, তোর যদি লোক না থাকে তুই করতিস না, তোর যদি লোক না থাকে তুই করতিস না, তো দেখাবার কি প্রয়োজন? আর সেই সব করতে গিয়ে কি একজন মারাও গেছে। আমি তার বাড়ি কোথায় জানতে বলেছি,
কারণ আমাকে তো খবর এসে নাছিল আমার এখানে কেউ মারা গেলে আমাকে তো খোঁজ রাখতেই হবে, এটা আমার দায়িত্বের মধ্যে পড়ে। ब्रेकनंतर थेट जातोय कोलकात्यामध्ये. आपण ही दृश्य बघताय की अमित शहा यांच्या रोड शो मध्ये प्रचंड गोंधळ आणि दगडफेक झालेले, अनेक ठिकाणी रॅलीमध्ये जाळपोळ सुद्धा करण्यात आलेले आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर आता कुमक तैनात केलेले. या दृश्यांमध्ये जर आपण बघितले तर कार्यकर्ते कमी आणि आता पोलीसच जास्त तैनात असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमित शहा यांच्या जोरदार रॅलीला सुरुवात झालेली होती, मात्र रॅलीला काही वेळापूर्वी या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की गाड्या जाळलेल्या आहेत. काही विद्यार्थी आता तक्रार करत होते की आमच्या बाईक्स जाळण्यात आलेल्या आहेत. 10 ते 12 बाईक्स या ठिकाणी जाळण्यात आलेले. हे कुणी केलं, काय केलं याचा पोलीस आता तपास करतायत. मात्र अमित शहांच्या रोड शोला कुठेतरी एक गालबोट लागलेला आहे हिंसाचाराचा. अनेक कार्यकर्ते रक्तबंबाळ झालेले आहेत, अनेक कार्यकर्ते बेशुद्ध झालेले आहेत. जखमी कार्यकर्त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय. तर काही ठिकाणी जाळपोळ सुद्धा केलेली आहे, ते विझवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होताना दिसतोय. आणि या सगळ्यामध्ये अमित शहा यांच्या रोड शोला गालबोट लागलेला आहे, ते म्हणजे हिंसाचाराचं. मागच्या अनेक दिवसांपासून आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये, आणि आपण थेट कोलकात्यामधून आपल्या प्रतिनिधी शौगत आपल्या सोबत आहेत. शौगताजी, अभी के क्या हालात है वहां के? जी देखिए, पहले यहाँ पे 2 घटना घटी है। पहले तो एक कैलकाटा यूनिवर्सिटी के कैंपस जो है कॉलेज स्ट्रीट में, जब अमित शाह जी के कैवलकेड वहां से पास कर रहे थे, वहां के स्टूडेंट्स पहले कोशिश किए ब्लैक फ्लैग या प्रोटेस्ट करने की। आपको ये बता दूं कि कॉलेज स्ट्रीट की जो कैंपस है कैलकाटा यूनिवर्सिटी के, वहां पे तृणमूल छात्र परिषद की जो स्टूडेंट्स यूनियन है, वही के सपोर्टर्स शायद वो एक प्रोटेस्ट ऑर्गेनाइज किए थे, ब्लैक फ्लैग दिखाने की कोशिश किए थे। अब उस समय पुलिस का जो बैरिकेड वहां पे बनाया गया था, वो बैरिकेड तोड़ के अमित शाह की कैवलकेड के सामने आने की कोशिश स्टूडेंट्स ने की। उसी समय एक झड़प, एक हाथापाई हो गया स्टूडेंट्स में और बीजेपी के जो समर्थक हो, जो भारी मात्रा में वहां पे प्रेजेंट थे आज रैली के लिए, उनके बीच पहले ये घटना घटी। लेकिन वो जल्दी से पुलिस ने उसको कंट्रोल में लाने में सक्षम हुए। लेकिन उसी के थोड़ी देर बाद कुछ ही दूर आगे विद्यासागर कॉलेज की एक कैंपस है, जो कि फिर से अगेन रास्ते के ऊपर ही है, और वहां पे एक क्लैश हमें देखने को मिला, एक अगली लुकिंग क्लैश। शौकता जी, इस बारे में आप क्या बता सकते हैं कि पहले जो ब्लैक फ्लैग दिखाए तृणमूल के स्टूडेंट यूनियन ने, उसके बाद ये सब पत्थरबाजी और ये सब राडा शुरू हुआ? आपण बघितलं शौकता प्रतिनिधी आपले न्यूज 18 बांगलाचे आपल्या सोबत होते. थेट कोलकात्यावरून परिस्थिती त्यांनी नेमकी काय झाली ते सांगितलेलं आहे. ज्या वेळेला या ठिकाणी ज्या ठिकाणी सगळी दगडफेक वगैरे झाली, तिथं ज्या वेळेला हा रोड शो अमित शहांचा आला त्यावेळेस हाथ ऐसे करके सब लड़कियों को ये किए, लड़का को किए, ठीक है। उसके बाद वो लोग अंदर में पूरा उधर चले गए, वहाँ जाके जितना भी लड़का लोग है सबको मारा, जितना भी दूर वो लोग जा सकता था गया, वहाँ पे बाइक चलाया, चला के फिर वापस की स्टैचू भी तोड़ी गई। और इसके ऊपर जो हुआ सारा चीज हुआ अमित शाह के मैंने समर्थन। स्वर्णाली मिश्रा। आपण बघितलं आपल्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीप्रमाणे एकंदरीतच ज्या वेळेला तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या काही सदस्यांनी ज्या वेळेला काळे झेंडे दाखवले, त्यावेळेला संतापलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी उनका कहना है कि बीजेपी की तरफ से भी कुछ उकसाया गया, जिसकी वजह से ये हुआ। क्या कहना चाहते हैं आप? कोई उकसाने का सवाल ही नहीं। हमारा प्रोसेशन 3.5 घंटे शांति से चला, कुछ नहीं हुआ। मेडिकल कॉलेज के सामने कुछ लोग उठ पड़े और हाथापाई करने लगे, और पुलिस खड़ी देख रही है वहां पर। रोड शो आपको रोकना पड़ा, अपना तय कार्यक्रम बदलना पड़ा? रोड शो तो हमने नहीं रोका, तय कार्यक्रम पूरा किया। विवेकानंद जी के घर पर मैं बाद में पुष्प चढ़ाने जाने वाला था, पुलिस वहां की जगह मुझे बाहर लेकर निकल गई। क्या ममता बनर्जी को लग रहा है कि वहां पर नरेंद्र मोदी की एक लहर है, या फिर बीजेपी प्रचंड रूप से आ रही है, इसलिए इस तरह का रिएक्शन हो रहा है अमित शाह जी? जी बिल्कुल, यहाँ भारतीय जनता पार्टी की तरफ बहुत बड़ी लहर है। मोदी जी को सब लोग चाहते हैं, प्रधानमंत्री बनाना चाहते हैं, और ममता दीदी TMC के गुंडों को खुला छोड़कर
सरेआम रेगिंग कर रही है। इस छठे चरण तक की सभी तस्वीरों को कंपाइल कर आपको दिखाना चाहिए बंगाल। जी, ममता बनर्जी ने कल ही कहा था कि इंच इंच का बदला लूंगी मैं। क्या ये उसी इंच इंच के बदले के रूप में इसको देखना चाहिए? क्योंकि कल ही उन्होंने ये बात बोली। वो जाने, मगर उन्होंने कहा जरूर था कि इंच इंच का बदला लूंगी। क्या आपको लगता है कि कहीं ना कहीं लोकतंत्र खतरे में है ममता बनर्जी के राज में पश्चिम बंगाल के अंदर? निश्चित रूप से 60 से ज्यादा पॉलिटिकल एक्टिविस्ट एक साल के अंदर मारे गए हैं। कैसे लोकतंत्र पनप सकता है? अमित शाह जी, आप अपने कैडर को क्या से क्या मैसेज देना चाहेंगे? क्योंकि खबरें वहां से बहुत सारी आ रही है, आगजनी भी हुई है, कुछ कार्यकर्ताओं को मारा भी गया है आपके। देखिए, मैं मेरे कार्यकर्ताओं को कहना चाहता हूं कि शांति बनाए रखिए। हमारा पूरा ध्यान बंगाल की जनता को मतदान करने के लिए व्यवस्था बनाना और उनकी मदद करने में होना चाहिए। परिवर्तन होने वाला है, ममता दी जाने वाली है, इनके दिन अब समाप्त हो गए। जी, बहुत बहुत शुक्रिया अमित शाह जी। आपण बघितलं अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे न्यूज 18 इंडियाला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये चूक कुणाची असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतलेली आहे। काही लोक रोड शो मध्ये घुसले आणि त्यांनी हातापाई करण्याचा प्रयत्न केला, हाणामारी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांनी त्याला उत्तर दिल्याचं अमित शाह म्हणालेले आहे। त्याचबरोबर या वेळेला बोलताना प्रतिक्रिया देताना सुद्धा ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शाह यांनी सडकून टीका केलेली आहे। ममतांनी रस्त्यावर सोडलेले गुंड होते आणि त्यांनीच या रोड शो मध्ये घुसून सगळा दंगा घातला, गोंधळ घातला, अशा प्रकारचा आरोप अमित शहानी केलेला आहे। ही दृश्य जर आपण बघितली तर पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यामध्ये रोड शो मध्ये काय नेमकी परिस्थिती झाली असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल। आणि एकंदरीतच या एका कॉलेजच्या समोरून हा रोड शो जात असताना तिथल्या तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। त्यानंतर हा सगळा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर तृणमूलच्या कार्यकर्ते असतील, तृणमूलचे विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यामध्ये तुफान दगडफेकीला सुरुवात झाली, हाणामारीला सुरुवात झाली आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती तुमच्या समोर आहे। मोदींच्या लोकप्रियतेमुळे ममता बॅनर्जी बिथरलेल्या असल्याचा आरोप सुद्धा अमित शहानी केलेला आहे। न्यूज 18 इंडियाला प्रतिक्रिया देताना अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये कसं गुंडा राज है, अपराध का संज्ञान आने के बाद भी चुनाव समाप्त होने तक पुलिस किसके इशारे पर चुप रही, उसका जवाब अशोक गहलोत ने नहीं दिया, मैं नहीं दिया है। ये तो हद हो गई, उल्टा चोर कोतवाल को डांटे। सबको बहुत बहुत धन्यवाद। आपण बघतोय कोलकात्यामध्ये तुफान राडा झालेला आहे। अमित शहांच्या रोड शो मध्ये तुफान दगडफेक, गोंधळ आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर अमित शहांच्या या सगळ्या रॅलीला, अमित शहांच्या कोलकाता दौऱ्याला मागच्या काही दिवसांपासूनच एक वादाची किनार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींवर केलेला आरोप असेल, त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान आणि अमित शहांवर केलेला दुसरा आरोप असेल, त्यानंतर अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना दिलेला आव्हान असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला रोड शो, त्याला पोलिसांनी नाकारलेली परवानगी आणि त्यानंतर उफाळलेला सगळा हा दंगा, त्यानंतर झालेला गोंधळ, दगडफेक, हाणामारी आपल्याला सगळी कोलकात्यामध्ये पाहायला मिळते। आपण थेट जाणार आहोत, आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत। हेमंत सर, आपण बघितलं अमित शाह सुद्धा न्यूज 18 इंडियाला त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की काही कार्यकर्ते जे आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा तिथल्या कोलकात्याच्या सांगितलं, तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते काळे झेंडे दाखवत होते आणि त्या वेळेला आणि त्यानंतर हा सगळा गदारोळ तिथं आपल्याला पाहायला मिळाला। नाही, नक्कीच हे याच्यात काही वस्तुस्थितीला धरूनच हे असावं, कारण आता पश्चिम बंगालची सत्ता ममता बॅनर्जीच्या हातात आहे आणि त्यांना आता हादरे बसायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे त्या याच्यातनं कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांना भिडले असतील हे आपण समजण्यासारखं आहे की असं होऊ शकतं। पण मुद्दा असा आहे की हा संघर्ष एवढा तीव्र होण्याचं कारण काय? एक तुम्हाला सांगतो की या मतदानाच्या वेळी भारती घोष नावाच्या ज्या तृणमूलच्या उमेदवारावरती वारंवार त्यांच्यावरती हल्ले झाले आणि ते तृणमूलनी भाजपच्या याच्यावर हल्ले केले वारंवार।
त्यामुळे अशा प्रकारच्या घटना या अपवादात्मक नाहीत. आता एका महिलेला, एका मुलीला, तरुण मुलीला ज्या पद्धतीने अटक केली की तिने ज्या पद्धतीने समाज माध्यमांना ममता बॅनर्जींवर टीका केली तर तिनं ताबडतोब अटक केली. हा जो आहे आक्रस्ताळेपणा किंवा हा जो आक्रमकपणा ममता बॅनर्जींचा आहे. पण ममता दीदीने पहिल्यांदा मोदींविरोधी जी रॅली सगळ्या पक्षांना एकत्र आणलं होतं, ही एक पार्श्वभूमी आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं, सीबीआय ची जी जो छापा पडला होता त्या सीबीआय अधिकाऱ्यांनाच अटक करण्याचा उद्योग ममता बॅनर्जी यांनी केला. त्यामुळे ममता बॅनर्जी ज्या पद्धतीने वागतायत त्यांना हेही माहिती की केंद्र सरकार सर्व यंत्रणा कामाला लावून, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, या यंत्रणा कामाला लावून त्यांच्या सरकारच्या विरोधी कारस्थानं करतात ही वस्तुस्थिती आहे. त्याला तोंड देण्यासाठी त्यांनी या प्रकारचा संघर्षाचा पवित्र अगदी म्हणजे हेमंत सर, कुठेतरी आक्रस्ताळेपणा आहे, आक्रमकपणा आहे, त्याच पद्धतीनं कुठेतरी दडपशाही सुद्धा दिसून येते पश्चिम बंगालमध्ये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि केलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल. कोलकात्यामधली ही परिस्थिती आणि तिथले अपडेट घेत राहणार. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18. काही वेळापूर्वी आपण बघितलं की कोलकात्यामध्ये हिंसाचार उफाळलेला आहे. अमित शहांच्या रोड शो मध्ये प्रचंड गदारोळ झाला आहे, प्रचंड दगडफेक झाले. तर दुसरीकडे 3 बलात्कारांच्या घटनांनी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर ही 3 राज्य सुद्धा हादरली आहेत. पीडितांचा अत्याचार ऐकून अवघा देश सुन्न झालाय, पण राजकारणी मात्र त्याला निवडणुकीचा मुद्दा बनवण्यामध्ये गुंतलेले दिसत आहेत. बघूया एक रिपोर्ट. मेरे बच्चे तड़पे हैं, उसी तरह ये भी मेरे को तड़पता दिखाई दे. जब ही मेरी आत्मा को शांति मिलेगी. 3 राज्य, 3 बलात्कार, देश हादरला. अवघा देश निवडणुकीच्या धामधुमीत असताना त्या 3 निरपराधांना जे भोगावं लागलं ते ऐकून थरकाप उडेल. पहिली घटना राजस्थान मधल्या अलवारची. ही दृश्य आहे दौसाची. अलवर गँगरेप प्रकरणामध्ये राज्यसभेचे खासदार डॉक्टर किरोडीलाल मीना प्रदर्शन करत होते आणि ते प्रदर्शन करताना रेल्वे ट्रॅकवर गेले. त्यावेळेला पोलिसांनी मीना यांच्या समर्थकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर समर्थकांनी पोलिसांवर जबरदस्त दगडफेक केली. यावेळेला पोलिसांनी आपले प्राण वाचवले. या बलात्काराच्या घटनेनं राजस्थान पेटलंय. पीछे से 2 बाइक पर 5 सवार आ रहे थे, तो हमारी गाड़ी के आगे गाड़ी लगा दी और हमें गाड़ी से उतार कर मारपीट करने लगे. हमें मेरे पति के कपड़े निकाल कर खूब मार कर फिर फोन सब ले लिए थे और उन्होंने मेरे कपड़े ज़बरदस्ती फाड़ दिए और फाड़ कर मेरे पति के भी कपड़े फाड़ दिए और दोनों का, मेरे और मेरे पति का वीडियो बनाया और वीडियो बनाकर फिर उन्होंने एक एक करके मेरे साथ बलात्कार किया 5 ने. त्या दिवसापासून या दलित जोडप्याचं आयुष्य नरक बनलंय. झालेल्या घटनेबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली, पण 7 मे पर्यंत त्यांची कुणीच दखल घेतली नाही. त्या नराधमांनी शूट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि मग प्रशासन जागं झालं आणि त्यासोबतच गलिच्छ राजकारणही सुरू झालं. इन्वेस्टिगेशन में अनुसंधान अधिकारी जो इन्वेस्टिगेट लगातार वो जा रहा है, वहाँ पे कोई बात आएगी तो उसमें संदर्भ में इन्वेस्टिगेशन किया जाएगा अलग से. उत्तर प्रदेशातल्या हापूर मधल्या तरुणीची कथा ऐकून दगडाला सुद्धा बाजार फुटेल. वयाच्या 14व्या वर्षी तिचं लग्न झालं. नवऱ्यानं सोडल्यानंतर वडिलांनी तिला 10,000 विकलं. कर्जाच्या बदल्यात नवऱ्याच्या मालकानं तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तब्बल 14 जणांनी तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. पण ढिम्म यंत्रणेनं तिच्यावरच्या अत्याचारांची दखल घेतली नाही. अखेर तिनं स्वतःला पेटवून घेतलं. ती 80% भाजली आणि दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या शय्येवर आहे. आता जळाल्यामुळे तरी आपल्यावर कुणी बलात्कार करणार नाही असे काळीज पिळवटून टाकणारे तिचे शब्द आहेत. नऊ मे रोजी बांदीपोरा जिल्ह्यामध्ये अवघ्या 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. त्यामुळे जम्मू काश्मीर पुन्हा एकदा पेटलंय. दगडफेक, निदर्शनांनी काश्मीर खोरं अशांत झालंय. माणसातल्या हैवानाची प्रचिती देणाऱ्या या 3 घटनांनी अवघा देश हादरलाय. पण निवडणुकीच्या रणधुमाळी त्याची दखल घ्यायला कुणाकडे वेळच नाहीये. त्यांना आयुष्यातून उठवणाऱ्या नराधमांना कोणतीही शिक्षा झाली तरी ती कमीच असेल.
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता या तीनही घटनांमधल्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा एवढीच अपेक्षा. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.